जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल होणारी व्यक्ती म्हणजे कोण असतील तर ते जरांगे पाटील. आणि जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये नेमकं काय सुरू आहे सोशल मीडियामध्ये, तर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जरांगे पाटील हे मराठा योद्धांपासून मुस्लिम योद्धा आहेत. किंवा मग जरांगे पाटलांना काही चॅनल्स असतील किंवा काही पत्रकार असतील ते वारंवार हे हिरवं नेतृत्व आहे असं म्हणत आहेत. किंवा काही जण याच्याही पुढे जाऊन त्यांची एका दर्ग्यामध्ये चादर समजा चढवलेली किंवा असे काही फोटो दाखवत आहेत. तर काही जणांचं म्हणणं आहे की हे जलील यांना भेटायला आले होते, संभाजीनगरचे जे माजी खासदार आहेत ते. किंवा काही जणांचं म्हणणं असं आहे की नुकतंच त्यांनी काल परवा जाऊन एका मुस्लिम मौलानांना भेट दिली किंवा भेटून आले त्यांना, म्हणजे त्यांच्या भेटीसाठी हे तिकडे जात आहेत वगैरे वगैरे असं सगळं चालू आहे. आणि याच्यामधून असं दाखवलं जात आहे की हिंदू धर्मामध्ये जरांगे पाटील हे फूट पाडत आहेत. किंवा असं म्हणणं आहे की मराठा धर्मातीलच काही लोकांमध्ये ते फूट पाडत आहेत, म्हणजे मराठा समाजामध्ये फूट पाडत आहेत किंवा हिंदू धर्मामध्ये फूट पाडत आहेत. अशा प्रकारचे एक चित्र सोशल मीडियावर ताकदीनं व्हायरल केले जात आहे. आणि वारंवार त्या पोस्ट सगळीकडे व्हायरल करून लोकांना भ्रमित करण्याचं काम सुरू झालेले आहे काय, अशी एक चर्चा निर्माण झालेली आहे. आता खरंच जरांगे पाटील हे मराठा योद्धा आहेत का मुस्लिम योद्धा आहेत, किंवा जरांगे पाटील हे खरंच हिंदू धर्मामध्ये फूट पाडत आहेत का, किंवा जरांगे पाटील जे काही या मुस्लिम व्यक्तींशी भेटले किंवा त्यांचे जे काही व्हायरल होत आहेत पोस्ट आणि व्हिडिओज, हे सगळे सत्य आहेत का, याच्यातलं नेमकं वास्तव काय आहे आणि याचा इतिहासाशी काय संबंध आहे, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. आणि ही सगळी माहिती आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो. थोडंसं म्हणजे जवळपास 400 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे हे जेव्हा आपल्या उमेदीच्या काळामध्ये होते, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे स्वराज्याची स्थापना व्हायची होती, त्या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शहाजीराजे हे निजामाकडे चाकरी करायचे, मग कधी ते आदिलशहाकडे चाकरी करायचे. पण हे करत असताना जेव्हा मोगल हे महाराष्ट्रावर चालून आले म्हणा किंवा शहाजीराजांवर चालून आले, तेव्हा शहाजीराजांनी स्वतःचा जहागिरी किंवा स्वतःचा जो प्रदेश आहे तो वाचवण्यासाठी, स्वतःचे किल्ले वाचवण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी आदिलशहाकडे मदत मागितली आणि आदिलशहाने सुद्धा त्यांना भरभरून मदत केली. आणि आदिलशहाचे सैन्य आणि शहाजीराजे या दोघांनी मिळून 40,000 सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला एका लढाईमध्ये पराभूत केलं. मग आता जर आदिलशहा जर शहाजीराजांच्या मदतीला येत असेल किंवा शहाजीराजे जर आदिलशहाची मदत घेत असतील तर मग याला तुम्ही काय म्हणणार. किंवा याच्याही पुढे जाऊन सांगतो, जेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना आपल्या कैदेमध्ये टाकला आणि कैदेमध्ये टाकल्यानंतर आदिलशहाला असं वाटलं की आपण याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. आणि ही चर्चा सगळीकडे झाली की आदिलशहा आता शहाजीराजांना मृत्यूदंडाची शिक्षा देत आहे. आणि ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये असं सांगितलं की तुम्ही काय करा, मला माझ्या वडिलांना वाचवायचे आहे, एकतर तुम्ही मला सैन्य द्या, तुमचं सैन्य मी घेईल आणि तुमच्या सैन्याला घेऊन मी आदिलशहाशी लढेल आणि आदिलशहाचा नायनाट करेल, ज्याच्यामुळे तुमचा सुद्धा एक शत्रू संपून जाईल आणि मी सुद्धा तुमच्याशी कायम निष्ठेने वागेल. किंवा तुम्ही स्वतः आदिलशहाशी पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा की शहाजीराजांना पूर्ववत त्यांची जहागिरी देण्यात यावी, मान सन्मानाने त्यांना सोडण्यात यावं. म्हणजे अशा दोन पद्धतीने त्यांनी औरंगजेबाशी संपर्क साधला होता. मग मला इथे एवढंच म्हणायचंय की काय मग शिवाजीराजे चुकलेत का, किंवा शिवाजीराजांनी औरंगजेबाशी लढताना सुद्धा आदिलशहाची मदत घेतलेली आहे. म्हणजेच तत्कालीन परिस्थितीमध्ये जे जे योग्य होतं स्वराज्य वाचवण्यासाठी, जे जे आपल्या लोकांसाठी करणं योग्य होतं ते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शहाजीराजे असतील या सगळ्यांनी ते केलं. मग याचा अर्थ आज तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्वतःला हिंदू म्हणून समजतात किंवा हिंदुत्वाचे तुम्ही व्याख्या करताना शिवाजी महाराजांचं नाव लावतात, मग तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मुस्लिम योद्धा म्हणणार आहात का, किंवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा हिरवं नेतृत्व आहे असं तुम्ही म्हणणार आहात का, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जर छत्रपती शिवाजी महाराज असतील, शहाजीराजे असतील, यांच्याकडे सैन्यामध्ये असलेले मुस्लिम बांधव होते, जेव्हा आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा त्यांच्याच सैन्यातला एक मुस्लिम व्यक्ती होता ज्यांनी मौन धारण केला आणि तो सरळ सरळ हजला निघून गेला. आणि हजला जाण्यासाठी जेव्हा त्यांनी परवानगी मागितली आदिलशहाला, तेव्हा त्यांनी असं विचारलं की तुला हजला कशासाठी जायचं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की जर एक प्रामाणिक आणि एक चांगला व्यक्ती जर इथं या शासनामध्ये आदिलशहाच्या शासनामध्ये जर फासावर जात असेल किंवा मृत्यूदंडावर जात असेल तर मला अशा राज्यामध्ये थांबायचं नाही आणि म्हणून मी हजच्या यात्रेला निघून जाणार आहे, इथून पुढे तुमचा माझा संबंध संपला. म्हणजे त्या मुस्लिम व्यक्तीने सुद्धा शहाजीराजांचा जीव वाचवला. म्हणजेच एकंदरीत मूळ मुद्दा असा नाही आहे की हिंदू आणि मुस्लिम हे पूर्वीपासून एकमेकाचे वैरी आहेत. त्या सत्तांसाठीचा संघर्ष होता, तो सत्ता संघर्ष होता, ती राजकीय खेळी होती, त्या काळात त्या परिस्थितीत उद्भवलेल्या
परिस्थितीनुसार ती घेतलेली निर्णय होती। पण आज तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये काय घडतंय, जेव्हा आमच्या आया बहिणींच्या अंतरवली सराटीमध्ये डोकी फोडली गेली, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्यांचं रक्त वाहायला गेलं, जेव्हा त्यांना जीवाच्या आकांतानं हा लढा सोडून सगळं इकडे तिकडे सैरभैर पळावं लागलं, काही लोकांचे आयुष्यातून उठले, ज्यांचे पायाला अपंगत्व आलं किंवा सगळ्या घटना घडल्या। एवढंच नाही तर अनेक काही ठिकाणी आणखीन बऱ्याच ठिकाणी, पुण्यामध्ये असेल, बदनापूरमध्ये असेल, अशा ठिकाणी सुद्धा महिलांवर अत्याचार झाले, त्यांची डोकी फुटली। मग अशा वेळेला जर कोणी आपल्यावर चालून येत असेल आणि इथल्या मराठा समाजाचं अस्तित्व संपवू पाहत असेल किंवा इथल्या मराठा समाजातील आया बहिणीची इज्जत जर आबरू किंवा इज्जत जर समजा विशीवर टांगल्या जात असेल, त्यांना मारहाण होत असेल, तर त्यांचा मुलगा म्हणून जरांगे पाटलांनी काय करायला पाहिजे? जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी, आज जरांगे पाटील सुद्धा तेच करत आहेत आपल्या आया बहिणींना वाचवण्यासाठी, आपल्या आया बहिणींची ज्यांनी डोकी फोडली त्यांचा बदला घेण्यासाठी। मी कोणासोबत तुलना करत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबतही जगातल्या कोणत्याच व्यक्तीसोबत होऊ शकत नाही, कारण राष्ट्रपुरुषांची तुलना कधीही दुसऱ्यासोबत करायची नसते, याची मला जाणीव आहे। पण परिस्थिती जर पाहिली तुम्ही, तर ती परिस्थिती आता तशीच येऊन ठेपलेली आहे की कोणीतरी बाहेरून येऊन, तेव्हा दिल्लीहून मोगलशाह आला होता, आता कोणीतरी कुठून तरी येत आहे आणि त्याच्या इशारावर इथले सगळे लोक आपल्यावर अनियमित छळ करत आहेत। एक लढाऊ वृत्ती असलेली, एक सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणारी जात किंवा समाज म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं जातं। या मराठा समाजाला संपवू पाहणारी ही जी लोक आहेत, ही जी शत्रू आहेत, या शत्रूंविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला सुद्धा कोणते नाही कोणते मित्र जवळ करावे लागतील। आणि जर कोणी स्वतःहून हात पुढे करत असेल आणि ते या अन्यायाविरुद्धच्या लढाईमध्ये जर आपल्या सोबत येत असतील, तर निश्चितपणे जरांगे पाटलांनी त्यांच्या सोबत जावं आणि निश्चितपणे त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना ताकदीनं मदत करावी, ताकदीनं सहकार्य करावं। आणि म्हणून माझं सगळ्या जनतेला एकच सांगणं आहे, एकच म्हणणं आहे की हे सगळं जे सोशल मीडियामधून चाललेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मात फूट पडते म्हणून नव्हे किंवा हिंदू धर्म धोक्यात आला म्हणून नव्हे, तर ते फक्त आणि फक्त मराठा समाजातील लोकांमध्ये फूट पडावी, मराठा समाजामध्ये आपापसात दोन मतप्रवाह निर्माण व्हावे आणि मराठा समाज फोडता यावा किंवा मराठ्यांमध्येच वितुष्ट आपापसात निर्माण करता यावं, म्हणून हे सगळं षडयंत्र आहे। हे षडयंत्र ओळखून घ्या आणि अशा सगळ्या भूलतापांना तुम्ही वाऱ्यावर सोडा किंवा या सगळ्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारची किंमत देऊ नका। किती फोटो येऊ द्या, किती व्हिडिओ येऊ द्या, किती काही येऊ द्या, तुम्ही कोणत्याही फोटोबद्दल, पोस्टबद्दल, कोणत्याही गोष्टीबद्दल चर्चा करू नका, डायरेक्ट त्यांना निग्लेक्ट करा। कारण मराठा समाजाला माहित आहे की हे सगळं का होत आहे, हे सगळं फक्त त्याच गोष्टीसाठी होत आहे, कारण जरांगे पाटलांना आपल्या आया बहिणीची, आपल्या माय बहिणीची जी डोके फुटलेली आहेत, त्या डोके फुटलेल्यांचा बदला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा न्याय हक्कानं घ्यायचा आहे, तो सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने घ्यायचा आहे आणि तो सुद्धा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या मार्गाने घ्यायचा आहे आणि ते अधिकार म्हणजेच निवडणुकीचा अधिकार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहावं आणि या लढ्याला बळ द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।